आणि आता बातमी आहे क्रिकेट संदर्भातली। भारत इंग्लंड कसोटी मालिकेवरचं संकट आता टळलेलं आहे। उभय संघांमधल्या राजकोटच्या पहिल्या कसोटीसाठी किरकोळ खर्चासाठी बीसीसीआयला 56 लाखांचा निधी द्यायला सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिलेली आहे। विजय साळवी आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देत आहेत। विजय, आपल्या सगळ्यांनाच कल्पना आहे की जस्टिस लोढा समितीनं बीसीसीआयच्या प्रशासनातल्या सुधारणांसाठी काही शिफारशी केल्या होत्या। या शिफारशी सर्वोच्च न्यायालयानं मंजूर केल्या, त्यामुळे सर्वोच्च न्यायालयानं केव्हाच आदेश लागू केले बीसीसीआयला आणि बीसीसीआयला ज्या राज्य संघटना संलग्न आहेत त्यांना या लोढा समितीच्या शिफारशी आपल्या कार्यकारिणीत आपल्या नेहमीच्या व्यवहारामध्ये लागू करण्यासाठी। पण बीसीसीआय आणि राज्य असोसिएशन त्या शिफारशी लागू करण्यास अजूनही टाळाटाळ करतायत। अपवाद फक्त विदर्भ आणि त्रिपुरा या दोघांचा, कारण त्या दोघांनीही त्या शिफारशी लागू केलेल्या आहेत। आणि त्याच पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयानं एक आदेश देऊन बीसीसीआयला कोणत्याही खर्चासाठी राज्य असोसिएशन्सना निधी देण्यास मनाई केली होती। आणि त्यामुळेच भारत आणि इंग्लंड संघांमधली जी कसोटी मालिका आहे 5 ती होणार की नाही याविषयी साशंकता निर्माण झाली होती। उद्यापासून पहिली कसोटी सुरू होते, त्यामुळे राजकोट कसोटीवर एक संकट होतं। पण आज बीसीसीआयनं या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाला एक विनंती केली आणि सर्वोच्च न्यायालयानं ती विनंती मान्य केली आणि बीसीसीआयला 56 लाख रुपयांचा निधी स्टेजिंग असोसिएशन म्हणजे जे यजमान असोसिएशन आहे त्यांना देण्यास मंजुरी दिलेली आहे। त्यामुळे राजकोट कसोटी आता ठरल्याप्रमाणेच उद्या सुरू होईल। नम्रता।